रोहित पवार यांनी इतके सारे आरोप करून सुद्धा, इतके सारे दावे करून सुद्धा अजूनही राज्य सरकारनं त्याची फारशी दखल घेतलेली नाहीये। शिवाय आता जो अहवाल येईल त्याची वाट पाहिली जात होती, तो अहवाल सुद्धा आलाय, त्यावरही त्यांनी त्रुटी उपस्थित केलेल्या आहेत। काय वाटतं तुम्हाला, या सगळ्या मुद्द्यांची दखल घेतली जाणार आहे? घेतली जाणार नाही असं वाटतं। त्याची अनेक कारणं आहेत। कारण जी डीजीसीए आणि जी एरो कंपनी आणि जी विमान कंपनी आहे टीडीएचे, त्याच्यामध्ये लोक सामील आहेत। या सगळ्या प्रकारामध्ये एकमेकांचा गुंता असल्यामुळे, एकमेकाचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे इथे चौकशी होणार नाही। याचं उदाहरण उत्तम म्हणजे एएआयबीचा जो काय परवा अहवाल आला, 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणाला सायंकाळी तो रिपोर्ट एक कुठतरी फॉर्मॅलिटी 30 दिवसाची असता नियम म्हणून तो पूर्ण करण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। त्या रिपोर्टमध्ये अनेक आक्षेप आहेत। म्हणजे बारामती जिल्हा दाखवला हे तर आहेच, परंतु तिथं कुठलंही झाड नाही। मी स्वतः तिथे स्थळ भेट केलेली आहे, पण त्या तिथे कुठलेही 50-100 मीटरच्या परिसरात कुठेही झाड असं नाही की ज्याच्यामुळे विमान त्या झाडाला धडकेल आणि खाली पडेल, असं कुठेही नाही। त्यामुळे हा अहवाल जो आहे अत्यंत बोगस आहे। अहवाल जो आहे तो दडपण्याचाच प्रकार आहे। हे अजितदादांचं जो काय त्यामध्ये घातपात झालेला आहे, हे प्रकरण उघडकीस येणं शक्य वाटत नाही। कारण इतिहासामध्ये आपण जर गेलो तर अनेक लोकांची अशी प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये त्याचं मृत्यूचं गूढ उघड झालेलं नाही। मग त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब असतील, राजेश पायलट साहेब असतील, अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला की ज्याची मृत्यूचं गूढ अद्यापपर्यंत ओपन झालेलं नाही। त्याच पद्धतीनं या सरकारचा असा दावा आहे की याच्यात फक्त अपघात दाखवायचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। गुन्हेगारीच्या निमित्ताने किंवा क्रिमिनल जे आमदार रोहित पवारांनी अनेक मुद्दे उपस्थित केले, त्यांनी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 अशा 3 वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलेलं आहे। त्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनला आतापर्यंत त्यातल्या एकाही मुद्द्याला कुणीही डिनाय करू शकलेलं नाही अधिकृतपणे की हे खोटं आहे किंवा याच्यामध्ये जे काही दाखवतात ते चुकीचं दाखवतात, असं एकही अधिकृतपणे सरकारचं कुठली संस्था किंवा तपास यंत्रणा खोटं ठरू शकलेलं नाहीये। त्यामुळे आम्ही जो काही एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करत होतो, मी स्वतःही होतो त्या रोहित दादांच्या सोबत, मरीन ड्राईव्हला किंवा बारामतीला एफआयआर दाखल करून जात नाही, याचं कारणच ते आहे की हे प्रकरण दडपायचं आहे।